नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या आजच्या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्रात एक गायिका झाली ज्यांच्या आवाजात लावणीचा ठसका होता. शब्दात खडतर आयुष्याची धार होती आणि सादरीकरणात जीव ओतलेला असायचा. तुझ्या उसाला लागल कोल्हा, 16वं वरीस धोक्याचं ग, कळीदार कपुरी पान, मला हो म्हणतात लवंगी मिरची, अशी एकसे एक लावणी म्हणणाऱ्या पद्मश्री सुलोचना चव्हाण, लावणीला घराघरात पोचवणारी खरी लावणी सम्राज्ञी. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. त्यांचा जन्म मुंबईतल्या गिरगावात झाला 13 मार्च 1933. खरं नाव सुलोचना महादेव कदम आणि शिक्षण फक्त 4थीपर्यंत. 10व्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली. बालपणात त्या श्रीकृष्ण बालमेळ्यात काम करायच्या. हिंदी, उर्दू, गुजराती, मराठी असं बहुभाषिक नाटक त्यांना लहानपणीच मिळालं. त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना कलाक्षेत्रात जरा ढकललं आणि तेच नेमकं योग्य ठरलं. बालमेळ्यातील रंगभूषाकार दांडेकर यांच्या ओळखीने त्यांची भेट झाली संगीत दिग्दर्शक श्यामबाबू पाठक यांच्याशी आणि इथूनच त्यांना पहिला चित्रपट मिळाला. वयाच्या 10व्या वर्षापासूनच त्या गात होत्या आणि लग्नापूर्वी त्यांनी 70 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. त्या काळी सुलोचना कदम किंवा के सुलोचना या नावाने त्या ओळखल्या जायच्या. सी रामचंद्र, रफी, मन्ना डे, शमशाद बेगम या मोठ्या आवाजांबरोबर त्या गाऊ शकतील अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. पण फक्त 16व्या वर्षी त्यांनी मन्ना डे यांच्यासोबत भोजपुरी रामायण गायलं. भोजपुरी, हिंदी, गुजराती, पंजाबी, तमिळ सगळीकडेच त्यांचा आवाज पोहोचला. पण सुलोचनाबाईंचा खरा ठसा ठरला तो म्हणजे लावणी. आणि फक्त चित्रपटातच नाही तर फडावरून थेट महाराष्ट्राच्या माजघरात लावणी नेणारा हा आवाज होता. आणि म्हणूनच त्यांना लावणी सम्राज्ञी हा किताब आचार्य अत्रे यांनी दिला. हीच माझी लक्ष्मी या चित्रपटात त्यांचं पहिलं मराठी पार्श्वगायन झालं. संगीतकार वसंत देसाई आणि पडद्यावर ती लावणी साकार करणाऱ्या अभिनेत्री होत्या हंसा वाडकर. 1952 मधील कलगीतुरामध्ये शामराव चव्हाण यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी लावण्या गायल्या. याच चव्हाण यांनी त्यांना लावणीतल्या सुरांची नजाकत, शब्दफेक आणि ठसका शिकवला. आणि 12 ऑगस्ट 1953ला दोघं विवाहबद्ध झाले. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, फड सांभाळ तुऱ्याला ग, किंवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, कसं काय पाटील बरं हाय का, अशा लावण्या त्यांनी मूळ ठसक्यात, घरंदाज आवाजात आणि लोकसंगीताच्या अभिजात परंपरेत ठेवून अमर केल्या. फक्त लावणीच नाही तर हिंदीतही त्यांनी सुरेख गाणी गायलीत. चोरी चोरी आग सी दिल में लगा के, किंवा उल्फत जिसे कहते हैं जीने का सहारा है, मौसम आया है रंगीन, वो आए है दिल को करार आ गया है, अशी कितीतरी सुमधुर गाणी ऐकताना लावणी म्हणणारा ठसकेबाज आवाज तो हाच का असा प्रश्न आपल्याला पडतो. 60 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 5000 गाणी गायली, हजारो कार्यक्रम केले. शाळांसाठी, महाविद्यालयांसाठी, हॉस्पिटलसाठी, अगदी अनाथाश्रमांसाठीही. 1960च्या सुमारास त्यांच्या आईचं निधन झालं. पण तरीही दुःख मागे टाकून त्यांनी सलग 10 दिवस निधीसाठी कार्यक्रम केले. का तर आपण कार्यक्रमासाठी दिलेला शब्द. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गंगा जमुना पुरस्कार, संगीत क्षेत्रातले जवळपास सर्व मोठे पुरस्कार त्यांना मिळाले. सुलोचना चव्हाण म्हणजे फक्त गाणं नाही, लावणीला मंचावरून रुपेरी पडद्यावर आणि तिथून थेट घराघरात नेण्याचं जे ऐतिहासिक काम झालं ते ह्यांच्याच आवाजामुळे. लावणी सादर करताना डोईवरचा घट्ट पदर, मोठं कुंकू आणि घरंदाज आवाज हीच सुलोचनाबाईंची मूर्ती आजही लोकांच्या समोर आहे. सुलोचनाबाईंचं कुठलं गाणं तुम्हाला जास्त आवडतं हे आम्हाला नक्की सांगा आणि स्मृतिगंधाला सबस्क्राईब करायला विसरू नका.